फ्रेशरला इंटरव्ह्यू मध्ये एक असा क्वेश्चन विचारला जातो की असा कोणता फॅक्टर आहे की जो जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बनवतो. याला आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. समजा तुम्हाला मराठी येते आणि समोरच्या माणसाला फक्त स्पॅनिश येते. आता तुम्हाला दोघांना संवाद साधायचा आहे, तर आपल्याला अशा तिसऱ्या एका माणसाची गरज लागेल ज्याला मराठी आणि स्पॅनिश या दोन्ही भाषा येते. मित्रांनो, जावा कोडिंग मध्ये हाच मधला माणूस म्हणजे बाईट कोड असतो. आपण जो जावा कोड लिहितो ना, तो JVM ला डायरेक्टली समजत नाही. म्हणूनच जावाचा कंपायलर आपल्या ह्या कोडला मधल्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो, ज्याला आपण बाईट कोड म्हणतो. याच बाईट कोडला तो डॉट क्लास फाईलच्या आतमध्ये स्टोअर करून ठेवतो. आता सर्वात भारी गोष्ट बघा ना, हा जो बाईट कोड आहे ना, तो ना कम्प्युटरची भाषा आहे ना माणसाची भाषा आहे. तो एक सिक्रेट कोड आहे जो फक्त JVM ला समजतो. या बाईट कोडमुळेच ना जावाला एक महाशक्ती मिळालेली आहे. तिलाच आपण ओरा असं म्हणतो. ओरा म्हणजे काय? राईट वन्स रन एनिवेअर. तुम्ही तुमचा कोड विंडोज मशीनवर कंपाईल करून त्याचा बाईट कोड बनवला आणि तोच बाईट कोड जर तुम्ही मॅक किंवा लिनक्स वर दिला तर कोणताही अडथळा किंवा अडचण न येता तो कोड डायरेक्टली रन होऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक कम्प्युटरवर वेगळा जावाचा कोड लिहिण्याची गरजच पडत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण हा बाईट कोड कोणत्याही कम्प्युटरवर नेतो ना, तेव्हा तिथला JVM त्या बाईट कोडला वाचतो आणि मशीनला समजेल अशा बायनरी भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करून रन करायला देतो. थोडक्यात काय, बाईट कोड म्हणजे ह्युमन लँग्वेज आणि JVM लँग्वेज याच्यामधला तो ब्रिजच आहे. ह्याचमुळे जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बनते. मित्रांनो, तुम्ही कधी बाईट कोड बघितलाय का? आणि बघितला असेल तर कोणती कमांड बाईट कोड बघण्यासाठी वापरली जाते? कमेंट करून नक्की सांगा.